फ्रेंड्स, पूजा रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मेथकूट रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य, सर्व साहित्य मी 1 वाटी प्रमाणात घेतलेले आहे. 1 वाटी तांदूळ, गहू, पोहे, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, धने, थोडेसे लवंग, विलायची, अर्धा छोटा वाटी जिरे, थोडीशी सुंठ, 2 ते 4 दालचिनी, थोड्याशा मेथ्या. आता आपण एक एक साहित्य भाजून घेऊयात. कढई आधी मी थोडीशी गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये आता 1 वाटी हरभऱ्याची डाळ भाजून घेत आहे. 1 वाटी हरभरा डाळ भाजून झाल्यानंतर 1 वाटी मुगाची डाळ भाजून घेऊयात. अशा पद्धतीने सर्व डाळी आपण भाजून घेऊयात. मस्त खमंग डाळी भाजून घ्यायच्या. त्यानंतर आता 1 वाटी उडदाची डाळ, गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून भाजून घ्यायच्या. 1 वाटी तांदूळ, मस्त खुसखुशीत तांदूळ भाजून घ्यायचा. त्यानंतर 1 वाटी गहू, गहू सुद्धा छान भाजून घेतले आहेत. हे सर्व साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. 1 वाटी पोहे, पोहे पण मस्त खमंग भाजून घ्यायचे. त्यामुळे मेथकुटाला चव छान येते. अगदी जुन्या पद्धतीसारखे मेथकूट बनवायचे असेल तर त्यासाठी खमंग साहित्य भाजायचे. 1 वाटी धने, धने भाजून झाल्यानंतर अर्धा छोटा वाटी घेतलेले जिरे, जिरे पण छान भाजून घेऊयात. गॅस मीडियम फ्लेमवर आहे. लवंग, विलायची, थोड्याशा मेथ्या, मेथ्या पण छान भाजून झाल्यानंतर थोडीशी सुंठ, सुंठ भाजून झाल्यानंतर दालचिनी, वाळवलेल्या लाल मिरच्या, त्या सुद्धा आपण भाजून घ्यायच्या आहेत. हे सर्व साहित्य आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे व हे सर्व मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे. सर्व साहित्य छान भाजलेले आहे, इथे बघू शकता. आता हे सर्व मिक्स करून मिक्सरमधून काढून घ्यायचे.